सर्व मंडळीला ख्रिस्तात सलाम. सेंट फिलिप चर्चचे प्रिस्ट इन्चार्ज सन्माननीय रेव्हरंड एस.वाय. घुले पाळक साहेब यांच्या अचानक रीतीने तब्येत बिघडल्यामुळे त्या आजच्या भक्तिप्रसंगी आमच्यामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. तर मी मंडळीला नम्रतेची विनंती करीतो की पाळक साहेबांना तुमच्या प्रार्थनेची व सहकार्याची नितांत गरज आहे. त्यांची ट्रीटमेंट सध्या सिग्मा हॉस्पिटल या ठिकाणी सुरू आहे. तरी मंडळीने त्यांसाठी प्रार्थना करावी अशी मी आपणाला सर्वांना नम्रतेने विनंती करीतो. आजच्या भक्तिप्रसंगी आमच्यामध्ये मराठवाडा धर्मप्रांताचे खजिनदार सन्माननीय रेव्हरंड पी.के. अक्साळ पाळक साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करीतो की त्यांनी आम्हाला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करावं. प्रियजन हो, प्रभू येशूच्या प्रीतीपूर्ण आणि गोड नावात आपणा सर्वांना माझा सलाम. कसे आहात आपण सर्वजण? मला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे की प्रभूमध्ये आपण निश्चितच सुखी असाल, निरोगी असाल आणि आनंदी असाल. सन्माननीय उपाध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही असा प्रयत्न करीत आहोत जे ख्रिस्ती धर्माचे वेगवेगळे सिद्धांत आहेत ते सिद्धांत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवावेत. आणि म्हणून त्या अनुषंगानं आज मी आपल्यासमोर मंडळी हा विषय घेऊन आलेलो आहे. हा विषय समजून घेण्यासाठी परमेश्वर देवपण आम्हाला सहाय्य करावं यासाठी आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करून सर्व समर्थ आणि कृपाळू परमेश्वर देवपा, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या चरणाजवळ येत आहोत. आम्हा रित्या पात्रांना तू आपल्या पवित्र हाती घे. प्रभूजी, ख्रिस्ती महामंडळाची निर्मिती आणि ख्रिस्ती महामंडळामध्ये जे वारंवार बदल होत गेले त्याविषयीची माहिती देत असताना मग पामरावर तू दया कर. प्रभू येशूच्या नावात मागचं म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, सर्वसाधारणपणे आम्हा ख्रिस्ती व्यक्तीची अशी धारणा असते की मंडळी हे एक कुटुंब असून परमेश्वर देवबाप त्या कुटुंबाचा प्रमुख आहे. आणि ख्रिस्ती या नात्यानं आम्ही सर्वजण या कुटुंबाचे घटक असून या मंडळीच्या धार्मिक आणि दैनंदिन कार्यात केंद्रबिंदू बनलेलो आहोत. परंतु एवढं असूनही बहुतेक सभासदांना या मंडळीची निर्मिती कशी झाली, तिचे पैलू आणि स्वरूप कालानुरूप कसं बदलत गेलं, दर रविवारचा भक्तिक्रम हा आला कोठून आणि ख्रिस्ती मंडळीचे विकास कार्यात कशी योगदान आहे याची कल्पना नसते. हा एक विरोधाभास आहे. आणि म्हणून हा विषय थोडा सोपा वाटावा म्हणून या प्रतीकाला मी 2 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. पहिल्या टप्प्यात मंडळी म्हणजे काय, देवराज्याशी या मंडळीचं असलेलं नातं, मतांगीकारात मंडळीच्या संदर्भात वापरण्यात आलेली विशेषणं, तिची रूपके याचा उहापोह केलेला असून दुसऱ्या भागात मंडळीचे विकास कार्यात भूमिका यावर काही प्रकाशझोत टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे. म्हणून आज मंडळी हा विषय आपण प्रथम जाणून घेऊया. मंडळी किंवा चर्च हा शब्द पवित्र शास्त्रातील जुन्या करारात लवकर सापडत नाही. परंतु हिब्रू भाषेतील 2 शब्द मात्र या मंडळीसाठी वापरलेले आम्हाला सापडतात जुन्या करारामध्ये. की पहिला शब्द एडा आणि दुसरा शब्द कोहाल.
त्यापैकी एडाचा अर्थ मंडळी, तर कुहारचा अर्थ समुदाय असा होतो. एडा हा शब्द खूप जुना असून त्याचा धात्वार्थ नियुक्त करणे, टू अपॉइंट असा आहे. आणि या एडा शब्दाचे आणखी काही अर्थ येण्याप्रमाणे आहे की मुद्दाम ठरवून एका विशिष्ट कामासाठी याव्हेकडून वेगळे केलेले लोक. त्यानंतरचा अर्थ असा आहे की ज्याचं वय पुरेसं झालं त्यांना परत बोलावून घेणे. आणि तिसरा एक अर्थ असा आहे की अनुवादाच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे होरेब पर्वतावर देवाचे नियमशास्त्र ऐकणारा जमाव. हे सगळं एडा या कॅटेगरीत मोडणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु पुढे एडा हा शब्द मावळतो आणि त्याच्या जागी कुहाल या शब्दाचा वापर करण्यात येतो. पहिले राजे 8वा अध्याय आणि 14वं वचन येथे मंदिर समर्पित करायला जो जमाव जमलेला होता त्या जमावाला उद्देशून हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे एज्रा संदेष्टा जेव्हा नियमशास्त्र प्रकाशित करतो ते ऐकायला जे लोक एकत्र जमले होते त्या जमावाला देखील कुहाल असं संबोधण्यात आलेलं आहे. म्हणजेच कुहाल याच्या या निर्णया उपयोगावरून आम्हाला अशी व्याख्या करायला हरकत नाही की देवाच्या शब्दावरून एकत्र आलेले लोक आणि एकत्र आल्यावर ते देवाच्या कराराचे आणि देवाच्या वचनाचे लोक होतात. आणि म्हणून या समूहाला कोहाल असं म्हटलेलं आहे. परंतु पुढे सेप्ट्युअजिंटमध्ये एडा आणि कुहाल हे दोन शब्द अनुक्रमे सिनेगॉग आणि एक्लेसिया म्हणून वापरण्यात आले किंवा भाषांतरित केले गेले. आणि म्हणून आजच्या संदर्भात ख्रिस्ती मंडळीला एक्लेसिया हा शब्द वापरण्यात येतो. याचा अर्थ की पुनर्रचना झालेले मसीहाचे लोक, पुनर्रचना झालेले मसीहाचे लोक. आणि म्हणून नव्या करारामध्ये हा शब्द तब्बल 121 वेळा आढळतो. परंतु गंमत अशी की शुभवर्तमानात मात्र हा शब्द फक्त 3च वेळा दिसतो. प्रथम तो मत्तय 16-18 या ठिकाणी आणि त्यानंतर मत्तय 18-17 या ठिकाणी 2दा वाचावयास मिळतो. प्रियजन हो, ग्रीक भाषेमध्ये मंडळीसाठी वापरलेला आणखी एक शब्द मी आपणास सांगू इच्छितो. तो शब्द आहे कुरिओकॉन. दोन शब्दांना एकत्र करून कुरिओकॉन हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्यातला कुरिओस याचा अर्थ देव आणि ऑयकॉस याचा अर्थ घर. म्हणजे कुरिओकॉन या शब्दाचा अर्थ देवाचे घर. आणि म्हणून मंडळीला देवाचं घर देखील असं संबोधलेलं आहे. यरुशलेमेत असलेलं जे मंदिर होतं शलोमोनाचं, त्या मंदिराला देवाचं घर म्हटलेलं आहे किंवा देवाचं घर म्हणण्याचा प्रघात होता असं योहानकृत शुभवर्तमान 8व्या अध्यायाच्या 35व्या वचनावरून, यशायाच्या 5व्या अध्यायाच्या 7व्या वचनावरून आम्हाला कळतं. प्रियजन हो, कुरिओकॉन हा शब्द पुढं जर्मन भाषेत कर्क म्हणून वापरण्यात येऊ लागला. कर्क, घशातून त्याचा उच्चार आहे कर्क. त्याच्यानंतर डच भाषेत कर्क आणि स्कॉटिश भाषेमध्ये कर्क असा प्रवास करीत हा शब्द इंग्रजापर्यंत पोहोचला आणि इंग्रजांनी या शब्दाचा चर्च असा उच्चार केला. ग्रीक भाषेत एक्लिसिया म्हणून जो शब्द वापरण्यात आला त्या शब्दामागे देखील एक महत्त्वाचा हेतू होता. कारण पहिल्या शतकात प्रभू येशूच्या अनुयायांना भक्तीसाठी इमारत नव्हते, म्हणून ते एखाद्या विश्वासणाऱ्या बंधूच्या किंवा भगिनीच्या घरी प्रार्थनेसाठी किंवा उपासनेसाठी एकत्र जमत असत. या प्रकारे पहिल्या शतकामध्ये ठिकठिकाणी
हाऊस चर्चेस निर्माण झाली. उदाहरणार्थ आक्विला आणि प्रिस्किला यांचं घर, रोमकरास पत्र 16वा अध्याय 5वं वचन बघा, किंवा पहिले करिंथ 16वा अध्याय 19व्या वचनामध्ये याचा उल्लेख मला आढळेल. अशा एकत्रित झालेल्या जमावाला एक्लेसिया म्हणण्याचा प्रघात पडला. एक्लेसिया भाषेचं देखील असंच आहे. दोन शब्दांचा संगम याच्यामध्ये आहे. एक म्हणजे बाजूला केलेले आणि कॅलिओ म्हणजे बोलाविलेले. याचाच अर्थ बाजूला केलेले लोक म्हणजे हा शब्द मंडळीसाठी म्हणून मला योग्य वाटतो, कारण घरात प्रार्थनेसाठी आणि उपासनेसाठी जमलेले हे लोक दुसरे तिसरे कोणी नव्हते, तर विशिष्ट कामासाठी देवबापानं वेगळे करून बोलवलेले लोक हा त्याचा अर्थ होता. म्हणजे उपासनेसाठी देवानं त्यांना पाचारण केलं, हेच लोक त्या घरात एकत्रित जमायचे आणि म्हणून त्याला एक्लेसिया हा शब्द वापरण्यात आला. ही गोष्ट लक्षात असू द्या प्रियजन हो. त्यानंतर आद्य ख्रिस्ती मंडळीतील काही थोर विचारवंत मंडळी होती. त्यांनी देखील आपापल्या अनुभवातून मंडळीचं व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे. इग्नेशियस हा विचारवंत थिओलॉजियन असं म्हणतो की जेथे कुठे ख्रिस्त आहे तेथे मंडळी आहे. आयरेनियस म्हणतो जेथे ख्रिस्त आहे तेथे देवाचा आत्मा आहे आणि जेथे देवाचा आत्मा आहे तेथे ख्रिस्ती मंडळी आहे आणि त्या ठिकाणी देवाची कृपा सदैव बसते. त्याचप्रमाणे टर्टिलियन हा देखील म्हणतो की जेथे उपासना होते, जेथे बाप्तिस्मे होतात आणि जेथे आचार्य तुम्हासाठी उपलब्ध असतात तेथे ख्रिस्ती मंडळी असते. प्रियजन हो, प्रेषितांच्या कृत्यात मंडळीची आणखी काही रूपे आपणास पाहायला मिळतात. थोडा प्रेषितांच्या कृत्याचा बारकाईने अभ्यास केला तर ही रूपे आपल्याला निश्चित पाहायला मिळतील की प्रेषितांची कृत्ये 2:14 आणि 3:11 या ठिकाणी प्रेषितांचा उपदेश ऐकायला यरुशलेमेमध्ये जी मंडळी जमते त्या मंडळीचा विचार केला तर खालील गोष्टी लक्षात येतील की नंबर 1, असा जो समुदाय जो येशू हा ख्रिस्त आहे त्या समुदायाला मंडळी म्हटलेलं आहे. हे कबूल करणार की येशू हा ख्रिस्त आहे. त्यानंतर असा समुदाय जो त्रैक्याच्या नावात बाप्तिस्मा घेतो, पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेणारा जो समुदाय आहे त्या समुदायाला मंडळी म्हटलेला आहे. त्याच्यानंतर ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे त्या समुदायाला मंडळी म्हटलेलं आहे. आणि चौथा भाग फार महत्वाचा आहे की पवित्र आत्म्याच्या सहवासात जे आहेत ती ख्रिस्ती मंडळी आहे. प्रियजन हो, पुढे या मंडळीत भर पडत गेली. संत पौलाच्या आशिया मायनरमध्ये झालेल्या 3 फेऱ्या, सुवार्तेच्या फेऱ्या ज्याला म्हटलेलं आहे, त्यामुळं तर ख्रिस्ती मंडळीचा खूप प्रचार झाला आणि अनेक मंडळी अस्तित्वात आल्या आणि त्यामुळे एक्लेसिया हा शब्द पुढं 2 प्रकारे वापरला जाऊ लागला. पहिल्या प्रकारात एकवचनी मंडळीसाठी आणि दुसऱ्या प्रकारात बहुवचनी किंवा अनेकवचनी. एकवचनी हा स्थानिक मंडळीला उद्देशून वापरण्यात येऊ लागला शब्द. उदाहरणार्थ प्रेषितांची कृत्य 11, 26, 14, 13, 15, 3 आणि त्याचप्रमाणे बहुवचनी हा मंडळाच्या समूहाला उद्देशून हा शब्द वापरण्यात येऊ लागला. उदाहरणार्थ यहुदिया, गालिल, शमरोन, प्रेषितांची कृत्य 9:31, 20:28 या ठिकाणी आपण वाचाल. परंतु येथे गंमत अशी आहे की या 3ही मोठ्या मंडळाला उद्देशून त्यांना एकवचनी संबोधलेलं आहे, कारण ह्या 3ही मंडळ्या जणू एकच सार्वत्रिक मंडळीचे भाग आहेत. मग तिघांनाही उद्देशून एकवचनी वापरलेलं आहे. म्हणजे यावरून प्रियजन हो, मला सांगायचा आनंद वाटतो की मंडळीचे स्वरूप ऐक्याचे असल्याचं अभिप्रेत होतं.
आणखी एक गमतीदार गोष्ट आहे की अतिशय संकुचित अर्थाने पण मंडळी हा शब्द काही ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आपणास आश्चर्य वाटेल, परंतु उदाहरणादाखल वाचा 1 करिंथ 11 अध्याय 8 वचन, ते 1 करिंथ 14 अध्याय 19 वचन, 23 वचन, 28 वचन. येथे मंडळीतील लोक फक्त प्रार्थनेसाठी जमले आहेत असा उल्लेख आहे. प्रार्थनेसाठी हे लोक जमलेले आहेत. आणि म्हणूनच काय, ग्रेगरी हा फार मोठा तत्वज्ञानी होता. त्यानं शेप ऑफ लिटर्जी या आपल्या पुस्तकात मंडळीचा प्राथमिक अर्थ विदित करताना लिहिलं की पीपल हु हॅव कम टुगेदर टू प्रे अँड वर्शिप ओनली. ओनली या शब्दावर जोर दिलेला आहे की पीपल दोज हु हॅव कम टू वर्शिप अँड प्रे, फक्त उपासनेसाठी, फक्त प्रार्थनेसाठी एकत्र जमलेले लोक. प्रियजन हो, मंडळीच्या बाबतीत संत पौलानं 2 रूपं पाहिलेली आहेत. आणि ही दोन्ही रूपं अभ्यासकाला विचार करायला प्रवृत्त करणारी अशी आहेत की मंडळी ही ख्रिस्ताचं शरीर आहे आणि ख्रिस्ती मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे. प्रियजन हो, ख्रिस्ती मंडळीच्या बाबतीत ऐक्याला अनन्यसाधारण महत्व आहे. शरीरात वेगवेगळे अवयव आहेत, पण ती सारी एकत्र येऊन शरीर बनलेलं आहे. येथे ऐक्याची कल्पना ही रूपकामध्ये मांडलेली आहे आणि त्याला तांत्रिक शब्द जो वापरण्यात आलेला आहे तो आहे ऑर्गॅनिक युनिटी. ऑर्गॅनिक युनिटी. हे शरीर मस्तकाविना अपूर्ण आहे, कारण मस्तक शरीराला पूर्णत्व देतं आणि ते मस्तक म्हणजे ख्रिस्त होय. याचाच अर्थ मला धाडसानं हे सांगावंसं वाटतं की ख्रिस्ताशिवाय मंडळी आणि मंडळीशिवाय ख्रिस्त हे अपूर्ण असावं. म्हणून मंडळीला नंतर एक्सटेन्शन ऑफ इन्कार्नेशन याचं रूप प्राप्त झालं. पहा, शनैशनै हळूहळू मंडळीच्या स्वरूपामध्ये स्वरूपात कसा बदल होत गेला हे सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करीत आहे की एक्सटेन्शन ऑफ इन्कार्नेशन असं म्हटलेलं आहे. आणि मंडळीच्या संदर्भामध्ये पहिलं इन्कार्नेशन प्रभू येशू असून त्यानंतर वाढत जाणारी मंडळी जी आहे ती ख्रिस्ती मंडळी होय असं मानलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे आरंभीच्या शतकात मंडळीच्या संदर्भात आणखी 2 प्रवाह आढळू लागले. ते आजतागायत चालू आहेत. ते 2 प्रवाह म्हणजे ख्रिस्ती मंडळी ही सर्व समावेशक आहे. ख्रिस्ती मंडळी ही सर्व समावेशक आहे. आणि दुसरा प्रवाह म्हणजे देवानं बोलावून वेगळा केलेला विश्वासदारांचा समूह आहे. आणि म्हणून ख्रिस्ती मंडळीचे स्वरूप इतरांपेक्षा आगळं आणि वेगळं आहे. प्रियांनो, मला पुढं सांगू द्या की पहिल्या 3 शतकापर्यंत मंडळीच्या स्वरूपात या प्रकारे बदल होत गेले. आणि याचं मुख्य कारण म्हणजे की त्यावेळी ख्रिस्ती मंडळीमध्ये ठराविक असं स्ट्रक्चर नव्हतं, एक ठराविक असा पॅटर्न नव्हता मंडळी. परंतु 4थ्या शतकाच्या सुरुवातीला रोमचा सम्राट कॉन्स्टंटाईन याने ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि नंतर मात्र मंडळीमध्ये रचना, क्रम, नियम, सिद्धांत आदींचा शिरकाव झाला आणि मग ख्रिस्ती मंडळीचं एक नवं रूप जगापुढं आलं. याआधी 3ऱ्या शतकात उत्तर आफ्रिकेतील कार्थिज येथील बिशप याने सिप्रियन मंडळीच्या संदर्भात एक विचारसरणी मांडलेली होती आणि तीच विचारसरणी पुढे डॉग्मा म्हणून 15व्या शतकापर्यंत कायम राहिलेली आहे, ज्याला रोमन कॅथोलिक चर्चची विचारसरणी म्हटलेलं आहे. परंतु रोमचा सम्राट ख्रिस्ती झाल्यामुळं ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळाला
आणि मग हा राजाश्रय मिळाल्यानंतर मात्र धर्मपुढाऱ्यांनी सर्वसाधारण जनतेला धर्माच्या जोखडा खाली आणून भयंकर त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांचं शोषण करायला सुरुवात केली. मंडळीच्या बाहेर तारण होऊ शकत नाही. पोपची सत्ता महत्वाची असून पोपचा आदेश हा सर्व मान्य झालाच पाहिजे. तारण देणे चर्चच्या मंडळीच्या हातात असून तारण झाल्याची सनद हे फादर देऊ शकतात इत्यादी विचारसरणीचा पगडा 4थ्या शतकाच्या नंतरच्या ख्रिस्ती मंडळीवर लादला गेला होता. परंतु पुढं रोमन साम्राज्य गडगडतं. प्रियजन हो, कोणाची सत्ता चिरकाल टिकत नसते, कायम लक्षात ठेवा. रोमी सत्ता देखील गडगडली आणि मग आतापर्यंत चालत आलेल्या विचारसरणी विरुद्ध 16व्या शतकात धर्मक्रांती घडली. रोमन कॅथोलिक मंडळीच्या सत्तेचं जूग धर्मसुधारकांनी पार फेकून दिलं आणि त्यानंतर जी धर्मपरिषद होते त्या धर्मपरिषदेमध्ये प्रोटेस्टंट मंडळीनं 4 विशेषण मंडळीला नटवलेलं आहे. 4 विशेषण आणि ती येणेप्रमाणे आहे की ख्रिस्ती मंडळी ही एक आहे. ख्रिस्ती मंडळी ही पवित्र आहे. ख्रिस्ती मंडळी ही जगतव्यापी म्हणजे सार्वत्रिक आहे. आणि 4थं विशेषण म्हणजे ख्रिस्ती मंडळी ही प्रेषितीय मंडळी आहे. प्रियजन हो, ह्या 4ही विशेषणाच्या बाबतीत धर्मसुधारकांची मते पारंपरिक कॅथोलिक विचारसरणीपेक्षा अतिशय भिन्न असं विचारसरणीचे आहे. आणि ह्या 4ही विशेषणांचे विश्लेषण प्रोटेस्टंट धर्मसुधारकांनी याप्रमाणे केलेलं आहे. मी कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट या दोघांची तुलना करायचं टाळलेलं आहे या ठिकाणी. परंतु आम्ही जे प्रोटेस्टंट आहोत त्या प्रोटेस्टंट मंडळीला ह्या 4 विशेषणाचा अर्थ काय आहे हे सांगू इच्छितो. की 4 विशेषणं की मंडळी एक आहे, मंडळी पवित्र आहे, मंडळी सार्वत्रिक आहे आणि मंडळी प्रेषिती आहे. नंबर 1 की ख्रिस्ती मंडळी एक आहे, 1 कॉंग्रिगेशन. प्रियजन हो, हे ऐक्य रासायनिक नसून सेंद्रिय आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इट्स ऑर्गॅनिक युनिटी म्हटलेलं आहे, सेंद्रिय आहे आणि ती उसनवारी घेतलेलं आहे. कारण तो मंडळीचा गुणधर्म नाही आहे. मंडळी म्हटलं की भांडणं तड्डे हे आलेच. कारण तो मंडळीचा गुणधर्म एक असणे हा नाही, तो उसना घेतलेला आहे. कारण तो एकपणा आहे तो ख्रिस्ताच्या ऐश्वर्याचा एकपणा आहे. आणि म्हणून जर ही ख्रिस्ताची मंडळी आहे तर ती ख्रिस्ताच्या ऐश्वर्याने एकच असली पाहिजे. म्हणून ह्या मंडळीचं एक असणं किती गरजेचं आहे याचा उल्लेख रोम 12:1-4, 1 कोरिंथ 12 12 वचन, इफिस 4:1-6 या ठिकाणी सांगतील. जरूर वाचा. आणि मग आपल्या लक्षात येईल की आम्ही विनाकर म्हणतो इथं मंडळी स्थापन केली, आम्ही तिथं मंडळ्या केल्या. मंडळ्या जरूर स्थापन करा, पण त्या सर्व एक असल्या पाहिजे, एका छत्राखाली असल्या पाहिजेत. ही माझी विनंती आहे. मंडळीचं दुसरं रूप ही मंडळी पवित्र आहे कारण ख्रिस्त पवित्र आहे. हे रूप लक्षात घेण्यासारखं आहे. जसा चंद्र स्वयंप्रकाशित नाही तशी मंडळी देखील स्वयंप्रकाशित नाही हे लक्षात ठेवा. परंतु ख्रिस्ताचं पावित्र्य मंडळी परावर्तित करते. ख्रिस्ताचं पावित्र्य मंडळी पवित्र नाही. परंतु आमचा ख्रिस्त पवित्र आहे आणि म्हणून ख्रिस्ताचं पावित्र्य परिवर्तित करते ती मंडळी.
आम्ही काय परावर्तित करतो बघा, तुम्ही ठरवा. टीका करत नाहीये मी, परंतु ख्रिस्ताचं पावित्र्य मंडळीनं परावर्तित करणं हे गरजेचं आहे. कारण ख्रिस्ती मंडळीला जे विशेषण दिलं आहे, दुसरं म्हणजे ती पवित्र आहे. तिसरं विशेषण, ती सार्वत्रिक आहे. कारण ख्रिस्त सार्वत्रिक आहे. ख्रिस्त सार्वत्रिक आहे. तो सर्वांचा आहे, तो सगळीकडे आहे. परंतु त्याची देखील वाटणी होते, खेदानं सांगावंसं वाटतं. प्रियजन हो, ख्रिस्ती मंडळी म्हणजे आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत की एक ठराविक कार्यासाठी बोलवलेली मंडळी आहे. आणि म्हणून प्रभू येशू खुद्द योहान 17व्या अध्यायाच्या 15व्या आणि 18व्या वचनामध्ये प्रार्थना करतो. अतिशय सूचक अशी ती प्रार्थना आहे. तो म्हणतो की बाप्पा, तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाहीये. जरी मंडळी या जगाची नाही, तरीही मी तिला या जगात ठेवलं आहे, कारण तिला जगाच्या भल्यासाठी कार्य करायचं आहे. आणि ते कार्य प्रभू येशूनं मत्तयाचा 28वा अध्याय आणि 19 आणि 20 येथे नमूद केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेलं मोठं कमिशन आहे. प्रियजन हो, म्हणून मंडळीला सार्वत्रिक असं म्हटलेलं आहे. आणि चौथं जे विशेषण आहे की मंडळी ही प्रेषितीय आहे. हा अतिशय गमतीदारपणा आहे. मंडळीला विशेषण प्रेषितीय दिलं म्हणून एक कोणीतरी आला आणि प्रेषितीय मंडळी स्थापन टाकली वेगळी. त्याचा अर्थ प्रत्यक्षात तसा नाही. प्रियजन हो, या चौथ्या विशेषणाबाबतीत धर्मसुधारक फारच क्रांतिकारक विचार मांडतात. कारण ख्रिस्ती मंडळीचं प्रेषितपण डोक्यावर हात ठेवणे यावर अवलंबून नाही. पुन्हा सांगतो की ख्रिस्ती मंडळीचं प्रेषितपण हे डोक्यावर हात ठेवणे यावर अवलंबून नसून मूळच्या 12 प्रेषितांनी येशूविषयीची सुवार्ता सांगितली, त्या मूळ सुवार्तेशी इमान राखणं, प्रामाणिक राहणं म्हणजे प्रेषितीय मंडळी होय. प्रियजन हो, मंडळीच्या बाबतीत तिचे बदलते स्वरूप मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि नेमकं मंडळी म्हणजे काय त्याच्या विशेषणासहित सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून यामागचा माझा हेतू एवढाच आहे की मुख्य प्रवाहातील मंडळांना डावलून कोणीही उठसूट मंडळी स्थापन केल्याची फुशारकी मारत आहे. प्रियजन हो, मंडळीच्या निर्मिती मागे असलेला मूळ हेतू हे प्रियजन पार विसरून गेलेले आहे. परंतु सध्याची मुख्य प्रवाहातील मंडळी ही रक्तसाक्षीच्या रक्तांनी सिंचित झालेली आहे. हे गणित प्रियजन विसरलेले आहे. हे गणित अजूनही त्यांना कळलेलं नाही. तेव्हा या प्रियजनांनी स्वग्रही परत येऊन ख्रिस्ती मंडळीचं एक अभेद्य घटक असल्याचं सिद्ध करावं, हीच माझी त्यांना प्रार्थना आहे. पुढच्या लेखामध्ये ख्रिस्ती मंडळीची भूमिका, कर्तव्य आणि डेव्हलपमेंटमध्ये विकास कार्यातली भूमिका खास करून आणि आव्हानं यावर मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन. देवबाप आपणास साहाय्य करो. सन्माननीय रेव्हरंड S.Y. घुले पाळक साहेबांनी मला मंडळीविषयी बोलण्यासाठी ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा, पास्टर कमिटीचा आणि सर्व प्रियजनांचा मनापासून आभारी आहे. सुंदरशा संदेशाबद्दल मी सेंट फिलिप चर्चच्या वतीने, त्याचप्रमाणे घुले पाळक साहेबांच्या वतीने, सर्व पास्टर कमिटीच्या वतीने आणि मंडळीच्या वतीने सन्मान्य अक्षय पाळक साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. देवबाप आपली सेवा अधिक आणि अधिक आशीर्वादित करो, हीच प्रभूचरणी प्रार्थना करीतो. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र, सन्मानास योग्य आमच्या जिवंत प्रेमळ प्रभू परमेश्वर देवबापा, सर्व मानवांसाठी प्रार्थना, विनंती व मध्यस्थी करावी असे तो आम्हाला शिकविले आहेस माझे बापा. प्रभू या विशेषतः प्रार्थना करीतो मराठवाडा धर्मप्रांतासाठी,
मराठवाडा धर्मप्रांताचे बिशप सन्माननीय राईट रेव्हरंड एम यू कसाब, त्याचप्रमाणे सर्व ऑफिस बेअरर्स, सर्व कार्यकारिणी मंडळी, सर्व पाळक, डिकन्स, ले लीडर्स, सुवार्थिक, मिशनरी या सर्वांसाठी प्रार्थना करीतो माझ्या बापा. त्याचप्रमाणे प्रार्थना करीतो मराठवाडा धर्मप्रांतातील सर्व मंडळ्या. प्रभू सर्वांना तो आशीर्वादित कर. प्रभू सर्वांना सुखी, निरोगी आणि समाधानी तू ठेव माझ्या बापा. प्रभू त्याचप्रमाणे तुला विशेष विनंती करीतो, सेंट फिलिप चर्च मंडळीवर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. त्याचप्रमाणे प्रार्थना करीतो सेंट फिलिप चर्चचे प्रिस्ट इन्चार्ज रेव्हरंड एस.वाय. घुले पाळक साहेबांसाठी माझे प्रभूजी. विथे त्यांना तुझ्या सहकार्याची, तुझ्या स्पर्शाची आणि तुझ्या आरोग्याची गरज आहे माझे बाप्पा. प्रभू तुझं आरोग्य त्यांना तू दे. प्रभू त्यांना सुखी, निरोगी तू ठेव माझे बाप्पा. सर्व वेदनांपासून, सर्व प्रभू प्रॉब्लेम्सपासून पित्या त्यांना तू अलिप्त ठेव. प्रभू त्यांना सुखी, निरोगी तू ठेव माझे बाप्पा. प्रभू नव्यानं तुझी सेवा करण्याची आणि प्रभू तुझ्या लोकांची काळजी घेण्याची संधी तू त्यांना दे माझे बाप्पा. प्रभू तुझ्या राज्यासाठी पित्या त्यांना तू उभं कर माझे प्रभूजी. त्याचप्रमाणे प्रार्थना करीतो आमच्या भारत देशासाठी, आमच्या भारत देशाचे पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे प्रभू सर्व मंत्रिमंडळांसाठी माझे बाप्पा. प्रभू सर्व लोकांना तू आशीर्वादित कर. या सर्व पुढाऱ्यांनी पित्या तुझ्या लोकांना शांतीने व न्यायाने वागवावं अशी बुद्धी त्यांना तू दे माझे बाप्पा. प्रभू त्याचप्रमाणे प्रार्थना करीतो ज्या लोकांना प्रार्थनेची गरज आहे माझे प्रभूजी, त्यांच्या गरजेनुसार त्यांचं सहकार्य कर, त्यांचं मार्गदर्शन तू कर माझे बाप्पा. प्रभू आमच्या भारत देशासाठी तुला प्रार्थना करतो माझे बाप्पा. आमच्या भारत देशामधून प्रभू हा करोना व्हायरस तू कायमचा नाहीसा कर माझे बाप्पा. प्रभू जे लोक ह्या आजाराने पीडित आहेत माझे प्रभूजी, तर प्रत्येकाला तू आशीर्वादित कर माझे बाप्पा आणि उत्तम असं आरोग्य तू दे. त्याचप्रमाणे प्रार्थना करतो आमच्या महाराष्ट्रासाठी माझे प्रभूजी. आमच्या महाराष्ट्रामधून, आमच्या गावामधून, आमच्या शहरामधून पित्या तो हा करोना व्हायरस कायमचा घालवून दे माझे बाप्पा. प्रभू जे लोक ह्याने बाधित आहेत माझे बाप्पा, त्यांना नवं जीवन दे, नवीन आरोग्य दे आणि प्रभू तुझी सेवा करण्याची, तुझी साक्ष देण्याची संधी तू त्यांना दे माझे बाप्पा. प्रभूजी त्याचप्रमाणे प्रार्थना करीतो सर्व डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी आणि प्रभू जेही लोक पित्या त्या लोकांची काळजी घेत आहेत त्या सर्वांना उत्तम अशा आरोग्यामध्ये ठेव. प्रत्येकाचा सहाय्य सांभाळ तू कर माझे बाप्पा. प्रभू पुन्हा एक बार प्रार्थना करीतो घुले पाळक साहेबांसाठी माझे बाप्पा. प्रभू त्यांना तू स्पर्श कर, त्यांना उत्तम अशा आरोग्य तू दे माझे बाप्पा. आणि प्रभू तुझी साक्ष त्यांच्या जीवनाद्वारे तू घडून आण माझे बाप्पा. त्यांच्या कुटुंब परिवारावर तुझा विपुलतेचा आणि भरपूर त्याचा आशीर्वाद पाठव माझे प्रभूजी. आणि पित्या त्यांना प्रभू दीर्घायू देऊन तू तृप्त कर माझे बाप्पा. प्रभू त्यांच्याकडून प्रभू तुझी सेवा अधिक आणि अधिक प्रमाणात तू करून घे माझे बाप्पा. आजच्या भक्तीमध्ये सहभागी होणारे सर्व श्रोत्यांना पित्या तू आशीर्वादित कर माझे प्रभूजी. प्रत्येकाच्या कुटुंब परिवाराला तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे प्रार्थना करीतो आजच्या भक्तिप्रसंगी आमच्यामध्ये तुझे सेवक सन्मान्य रेव्हरंड पी के पाळक साहेबांनी पित्या आम्हाला वचनातून मार्गदर्शन केलेलं आहे माझे प्रभूजी. ते वचन आम्ही प्रत्येकाने ग्रहण करावं, त्याप्रमाणे आचरण करावं आणि ते समजून घ्यावं पित्या अशी बुद्धी तू आम्हाला दे माझे बाप्पा. प्रभू पाळक साहेबांवर, त्यांच्या परिवारावर देखील पित्या तू आशीर्वादित कर. त्यांची सेवा आशीर्वादित आणि फलदायी तू कर माझे बाप्पा. ही प्रार्थना धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करीतो तसेच तो आमच्या अपराध्यांची आम्हाला क्षमा कर. आम्हाला परीक्षित आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देव बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, त्याचं आरोग्य, त्याचं समाधान प्रत्येकासोबत आता आणि सदा सर्व काळ असोत. आमेन. सर्वांना ख्रिस्तात सलाम.